भारी गाणी बोललं, मस्त वाटलं, जरा ऐकायला भारी वाटला. चला जय श्रीराम. पोरींच्या नादी लागलो ना तर काही होणार नाही. काय बोलतो अतुल शेठ, बरोबर आहे? मँगो चांगला आहे, नॅचरल आहे का पावडरचा आहे? असं ना तो चेंज नाही करून देणार का? साहेबला मी तुला त्याच सांगला, याला निवाल अक्कल नाही रे. शिवाला याला कमेंट सेक्शन मध्ये 2-3. सो हॅलो गाईज, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. सो गाईज, कसे तुम्ही मंडळी, बरे आहेत का नाही? तर बरे असलीच पाहिजे. तर माझी सकाळ आज लय मस्त जरा प्रसन्न माझं वाटलेलं आहे ना. आता 1 नंबर गाणी बोललेले आहेत, तर आपण त्यांच्या कलेचा जरा मान ठेवू, त्यांना खायला प्यायला पण देऊ जरा. तुम्हाला जाम पण भारी गाणी बोललं, मस्त वाटलं, जरा ऐकायला भारी वाटला. आता उद्या तुम्ही यूट्यूबला येणार. चला जय श्रीराम. तर गाईज तुम्ही पण गाणी एन्जॉय केलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा. पण आवाज पण लय भारी होता ना, गाणी पण 1 नंबर. काय पेटी वाजवतात मस्त एकदम, असं ना प्रसन्न फील वाटलं मला. तर तुम्हाला पण वाटलं असेल ऐकल्यावर, अशी मी आशा बाळगतो. तर चला ओके गाईज, थांबा मला देऊन दे जांभई. हां ओके गाईज, तर आलेले आता इथं दाढी करायला. उद्या मला कृष्णा बनायचं आहे, राधा कृष्णाचा शूट करायचा आहे. तर बघूया म्हणून त्यासाठी दाढी करायला आलतो. आणि शॉर्ट फिल्मसाठी मी ॲक्च्युली दाढी वाढवायला घेतली होती. तर मला भिकारी बनायचा, भिकाऱ्याचा रोल घेतले मी करायला. तर त्याच्यासाठी भिकारी दिसण्यासाठी, प्रॉपर भिकारी दिसण्यासाठी मी दाढी वाढवायला घेतली होती. परत आता उद्या राधा कृष्णाचा शूट करायचा आहे, मग कृष्णा चिकना दिसला पाहिजे. तर आता दाढी क्लीन करतो आणि तुम्ही उद्याचा पण ब्लॉग नक्की बघा. राधा कृष्णाचा शूटचा ब्लॉग येणार आहे. तर प्रॉपर आता कृष्णा दिसतं का नाही बघतो मी. त्याच्यासाठी आता परत आपल्याला भिकाऱ्याचा रोल करायसाठी आता 1-1.5 हप्ता थांबायला लागेल शूटसाठी, लफडा. तर चला आता क्लीन करून घेत आहोत. ओके, कृष्णाचं चिकना झालेलं आहे आता, बघू शकता तुम्ही. फार एकदम टाकाटक दाढी करून रेडी. चला आता निघतो. मला तर लाज वाटतं, कारण की एवढी क्लीन डायरेक्ट दाढी असताना डायरेक्ट एवढी क्लीन दाढी शेव करणं म्हणजे. आता बाहेर जा गेल्यावर 4-5 पोरी तरी येतील जवळ, बसलेल्या दिसत असतील तुम्हाला बस स्टॉपवर, दिसतात का? जाऊन दे, त्या पोरींच्या नादी लागलो ना तर काही होणार नाही. काय बोलतो अतुल शेठ, बरोबर आहे? काही होणार नाही.
तर चला गाईज, कसं वाटतंय कसं नाही सांगून द्या आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा, राधाकृष्णाचा शूट आहे. ओके गाईज, तर आलेलो आहे मस्तपैकी दाढी बिडी करून. आणि ओके गाईज, तर आता घेतो अंडा बुर्जी खाऊन मस्त. आमचे तर जाम पसारा चालू आहे बघा, सगळा बाहेर काढून ठेवलं. किचनचं सामान, जेवण बिवण सगळं इथे ठेवलेलं आहे, सगळा बाहेर काढून ठेवलेलं आहे. तर चला आता मस्तपैकी जेवण करून घेतो. 2 चपात्या घेतल्या आणि भात पण नाही. चपात्यानं अंडा बुर्जी मी हॉटेलमधल्या कांडीला बनवून आणायला सांगली होती. चला आता घेतो खाऊन. इथं मस्तपैकी आलेलो आता जिमला, बुर्जीने चपाती खाऊन. बघू शकता डेकोरेशनचं काम चालू झालेलं आहे. राजेश बोंडे इथं एकटा बिचारा मेहनत घेत आहे. एक खांब बनवले, फक्त आज सुरुवात केली आहे त्यांनी एकट्याने, पण अख्खा डेकोरेशन ओमकार करणार आहे. तुम्हाला दाखवीनच मी. नाही रे, नाही रे, जाऊ दे, मेहनत घेतो त्याला. मेहनत घेतो, बरोबर आहे, मेहनत तर घेतो तो. हे बघा पुठ्ठं बिठ्ठं जमा केले, जाम पुठ्ठं जमा केले. ओके सर, तर चला आता आमचा वर्कआउट झालेला आहे आणि आमच्या सरांना डेकोरेशनचं काही काम जमत नाही ना. आता आम्ही चाललो खांब घ्यायला. त्याला खांब बनवता आलं नाही. सांगू बघू शकता, या मला माहित होता याला बस की बात नाही. खांब बनवायचं काम याच्या बस की बात नाही. घंटा झाले, आता आम्ही चालले त्याला खांब. अरे घंटा झाले. अरे एक उलटा बनवले नाही, एक सीधा लावले नाही, एक पाती उलटी एक पाती सीधी. अरे काय बोलस, तो काढला तरी फरक नाही पडला, तो होऊन जाईल. चला गाईज, आता आम्ही चाललेलो आहे खांब घ्यायला बोंड्याला. ओके गाईज, तर आम्ही आलतो इथं आता खांब जेवायला. तर काही खांब भेटलं नाही आम्हाला. त्याला फोबार पडले 12 वाजले. ते काम काही भेटलं नाही. ते डेकोरेशन वगैरे मस्तपैकी आता इकडे केलेलं आहे, पण सगळं इको फ्रेंडली आहे. थर्माकॉल बंद आहेत, त्याच्यामुळे लफडा झालेला आहे. सगळा डेकोरेशन ओल्ड डेकोरेशन इको फ्रेंडली आहे. तर चला आता हे बघा, बट योगेश कारभारी आहे, मामा लागतात आमचं चुलत मामानं. इकडं कधीच्या आम्ही वाट बघता काय यांचं डेकोरेशनचं शॉप येतं. काय बोलू आता, त्याच्या तोंडावर 12 वाजल्या. हे बघा, मी काय बोलता, ए मी जाता घरी, मग तू जाऊन बघ. तर आता शिवाजी चौकान पाठवले, त्याला भेटतान का नाही बघायला लागेल, नाही तर मग त्याचं काम तिकडे चालू करायला लागेल त्याला पुठ्ठ्याचा. ओके गाईज, लाईक करा, फॉलो करा. ओके गाईज, तर आलेलो आहे आता मस्तपैकी जिममधून. आम्हाला खांब भेटलं नाही, तर आमच्या इथंच गेलतो घ्यायला खांब. आता चालले आहे तयारी करून मस्तपैकी बैठकीला. आमच्या बुर्जीवाला आले. काय पाहिजे तुला? स्प्राईट पाहिजे. कुठला? ईशवाला माहित आहे. ये देखो गाईज, ये लिया ईशवाला स्प्राईट. हे घे, चल 20 रुपये देऊन ते तिकडे बाबाला ते. तर चला आता मलाईवाला चहा पण रेडी आहे आपला, आणि घेऊ आपण बिस्किट मोनॅको. तुम्हाला कांचा पाहिजे सांगा, मी पाठवून देता. ओके, तर चला आता घेऊया चहा मस्त. बघा मलाईवाला चहा, जायचा बैठकीला. म्हणून पटापट आलेलो आहे जिमवरनं आणि पटापट रेडी झालेलं आहे. वाजले बघा टाईम, आता जायला लागेल पटाक्षे रेडी होऊन. आणि फक्त आता हॉलचा काम बाकी आहे. हॉल राहिले जरा कलरिंगचा. तोपर्यंत माझ्या नाकाला काय थाकेला नाही. 4 दिवस झालं सर्दीमध्ये. इथं जखम झालं डायरेक्ट. इथं खवला आले आणि कारली काल नाही खवला, एवढा दुखतं आज. जाऊ दे चला, होतच. ओके गाईज, तर बघू शकता आजच्या पहिला डायरेक्ट अख्खा निवाला हलकाट रे, निवाला हलकाट रे देवा, नको झालाय. आईस्क्रीम खायला येतं का? मी फोन केले, झोपणच्या उठून आले, कपडा बी घालायला विसरले. झोपणच्या उठून आले, कपडा बी घालायला विसरले. टेस्टिंग मध्ये काय शेत असतं मी ना. जाम थंड आहे. ओके काय, बैठकीच्या निघत सुटल्या आणि याला फोन केला, उद्या शूटला जायचा होता. बोला कितीला जायचं, कितीला नाही. आला नाही तर लफडा होता. बोला त्याला आईस्क्रीम खाऊन घेऊ. तर फणसाची होती का? फणसाचं घर होतं, भारी होतं. 9:30ला बोलले, बघू ना किती वाजता निघता. त्या काय घेतली तरी? काजू कतली. नॅचरल स्क्रूप मध्ये आल्यावर काजू कतली ती, काजू किसमिस घेतली. काजू वाला नाही सध्या. इकडे बघ ना, केला आल्यावर केला आल्यावर बनाना मला एक मँगो टेस्ट करू बाबा. मला मँगो खायची इच्छा झाली, पण बघू कशी लागतं. तू मँगोला नाही खाणार, टेस्ट पण नको करू, तेवढी नको देऊ. नाही खाणार. सीझनचा नाही. अच्छा, सीझन वाला नाही, पावडर वाला आहे. मगाशी तो दिलता तो सीताफळ का काय होतं? काय होता? भारी था. टेंडर कोकोनट तो जुना हो गया.
अमेरिकन नट्स नको. आम्हाला घेतो. ओके चला आता नॅचरल स्कूप खाऊन आल्या ना, पोट नाही भरला असा हॅरी बोलतो, मी नाही बोलतो. तर आता इकडे नॅचरल मध्ये आले नाही, बंद करायला घेतला. बिचारांना घाई झाले. आजच सीताफळ घेतं दोन्ही. सीताफळ म्हणजे काय असतं रे? सीताफळ अननस आणि सीताफळ मध्ये काय फरक असतं रे? अननस कसा असतं रे? शिवला असतो तो अननस ना. हा बाय मिस्टेक. लाईक करा, फॉलो करा. पेरू का रे? पेरूचं झाड लावला नाही काय मी? पेरू तुला तिकडे ते गिरणार बदल जाऊ दे. तर घे चल, सीताफळ घे ना, कुठला तरी घे. सफरचंद बिफरचंद घे. काय रे चांगली फ्रेश कुठली रे? सीताफळच फ्रेश आहे ना. ए सीताफळ गेलं, सीताफळचे सेटिंग लागले सीताफळचे. मँगो चांगला लागते का? पावडरचा आहे चांगला नाही. मँगो चांगला आहे, नॅचरल आहे का पावडरचा आहे? असं ना तो चेंज नाही करून देणार का? ओके गाईज, लाईक करा, फॉलो करा. आम्ही खायला आले आईस्क्रीम. तुम्हाला पाहिजे असेल तर या गाईज ना, बिल भरा आणि घ्या आणि खा. अरे तो सगळ्यात चांगला बोलेल. त्याला मार खायचा आहे का? त्याला इथल्या हाकलतील कामावल्या. अरे मारतील प्ले. तिथं पण तावरीत 5-6 चमचा खाल्यान फुकाट. इथं पण तावरी चमचा खाशील ना तर लफडा करतील लोक. मँगोचा जेव, मँगोचा कसा लागतं बघ. हे मँगो घे रे, मँगो बघ रे. त्या अरे ते चांगलं आहे. त्यानं टाकलास तुम्ही चांगला नाही का? याच्यानं चमचा दे. हे खरंच मँगो चांगली आहे. जाप आहे ना. हा का मँगो चांगली बोलतो ही देता त्याला. मला काय माहिती, तुम्ही रसमलाई घेतले. हे रसमलाई खा आता पक्की. दे मँगो, दे मँगो घेतले. मँगो बोलतं भारी लागतं. बघताच आता कशी लागतं. काय रे फिरी नाही का याच्यावर? वर्षा थोडासा मलाई फिरी नाही देस का? माणूस आहे बारीक आहे. यांचा चमचा वाटगालाय बार काय यांचा चमचा फक्त चांगला दिले. चमचा हेपल्या मी तुला त्याच सांगला. याला निवाल अक्कल नाही रे. शिवाला याला कमेंट सेक्शन मध्ये 2-3. तर चला गाईज, मी काय बोलता खाऊन घेऊ आता घेताना काय. ओके गाईज, तर मँगोची आईस्क्रीम घेतलेली मी नाही. याने कुठली घेतले? सीताफळ चांगली आहे. सीताफळची पण भारी आहे ना. नाही तोंड वाकरा आला. खरंच नाही बरोबर. घे बाबा, खा बाबा, पोट भरले. मँगोची आईस्क्रीम खरंच भारी आहे. खरंच मँगोची आईस्क्रीम लय भारी आहे. दिल खुश, पैसा वसूल. पैसे दिले का आपण त्याला? दिले का तुम्ही? त्याने बाहेर कसा करला तोच विषय बोलता. इटिंग आउटसाईड, इटिंग फिटिंग बिलो काही नाही, ठॉकरीन बोललो. पण आम्ही आलो तर जाऊन दे. तर व्हिडिओ आवडली असेल लाईक करायला विसरू नका. शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा यांनी काय मॅटर केले. तो तुम्हाला पटला का नाही पटला. याचा बिहेवियर एवढा फालतू करतो ना हा. मला खरंच काय सांगू, एवढा राग आता आहे ना इसके ऊपर कधी कधी. जाऊ दे, तेडा आहे मेडा आहे. लाईक करायला विसरू नका. आणि नवीन कोणी असेल आपल्या चॅनलवर तर त्यांनी सबस्क्राईब करून जा. सबस्क्राईब करायला विसरूच नका. चला काळजी घ्या. या आईस्क्रीम खायला. सॉरी देता नाही येणार, नाही तर दिली असती लगेच. 10-12 कप दिलं असं तुम्हाला. जाऊ दे, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत घ्या तुम्ही तुमची काळजी. आय लव्ह यू गाईज. बाय. चला या.